नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे. आता माझ्या ह्या गुरुलेखीनी गणमाहून तिची बरेच वर्ष आले, पण तिची एक इच्छा होती की देवी उभी करायची म्हणून. तर तिने देवी उभी केली. तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की ज्यांच्याकडं माळपड्या आहेत, ज्यांच्याकडे संचार आहेत, जे गणमाळ करणार आहेत, त्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे की बाबा गणमाळ झाली म्हणजे माळपड्यावर देवी उभीच करायची का, हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आता मी पहिल्यांदा ही माझी गुरुलेखा आहे, या गुरुलेखा लक्ष्मी चौधरी. मी हिच्या सुनांना विचारलं का ग माझ्या सुनांना तुम्ही सांगा, आता तुमच्या सासूबाईंनी माळपडी घेतली, तुमच्या असून ही देवी उभी केली, तुम्ही पुढे सांभाळू शकता का, करू शकता? बघा, म्हणजे प्रत्येकाने ही जी सून म्हटली की आम्ही सांभाळतो असं प्रत्येकाने विचार करा. कारण की देव हा खेळ नाहीये. कारण की माझ्याकडे बऱ्याच केस येतात, ते आत्ताच 2 केस आल्या की त्यांनी 2-2 देवी उभ्या केल्या आणि ती आमच्या आता थकल्यात त्या, तर त्यांना पूजा सुद्धा त्यांची होत नाही, त्यांच्या सुना बघत सुद्धा नाही. त्यामुळे गणमाळ म्हणजे देवीच उभी करायची असं नाही. जगदंबा कधीच म्हणत नाही की मला उभी करा, तिला फक्त भाव आणि भक्ती लागते. लक्षात ठेवा, तुम्ही जसं देव उभ्या करा, मळवळ भरणार, साडी घालणार, ह्याला भक्ती म्हणत नाही. भक्तीचे प्रकार 9विधा भक्ती सांगितले आहे. गायन, वाचन, श्रवण, जे पोथी वाचणं म्हणजे तुझी उपासना. म्हणजे तुम्ही सप्तशतीचा पाठ करा, तुम्ही देवीचे मंत्राचे पाठ करा, अनुष्ठान करा, ही खरी भक्ती, ही खरी सेवा. देवी उभी करणं हे ठीक आहे, तुमची श्रद्धा आहे प्रत्येकाची, पण एवढा विचार करा की आपण देवी उभं केल्यानंतर पुढं त्याचं कोण करणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही देवी उभी करताना विचार करा की आपल्या सुना पुढं करणार का, हा प्रश्न प्रत्येकाने मनाला विचारा, तुमच्या सुनांना विचारा किंवा पुढं विचारा, तर तुम्ही एवढा पसरा घाला. कारण की विनाकारण पसरा करण्यात काही अर्थ नाही. माळपडी तुमची गणम करताना फक्त माळपडी घ्या, देवी उभीच करावी असं नाही. आणि शक्यतो तुमच्या कुळाला जी देवी आहे तीच उभी करा. कारण की आता काळूबाई धडात सगळी काळूबाई उभी करतात ते, पण जर तुम्ही ती देवी उभी केली तर त्या देवीचं तुम्हाला त्याची साडी बदलणं झालं पाहिजे. आता रोज तर कोण साडी बदलत नाही. आता लक्षात ठेवा, मला सांगा, तुम्ही बायका रोज साड्या बदलता, मग देवीला तर आपण 15 दिवसांनी बदलतो, चालतं का सांगा बरं मला. तुम्ही 15 दिवस फक्त साडी घाला, तीच साडी घाला रोज. त्यामुळं देवी उभी केली की तिची रोज पूजा झाली पाहिजे, तिचा रोज मळवळ भरता आला पाहिजे, तिचा रोज साड्या पाहिजे. हे नियम होणार का तुमच्याकडून? आता आपण बघा ना, आपण रोज आंघोळ करतो, तुम्ही रोज आंघोळ करता, नवीन साडी घालता, मग तिने काय केलं? तिने का तिला फक्त मंगळवार, शुक्रवार किंवा अमावस्या पौर्णिमा. म्हणून तुम्हाला जेवढं जमल त्याप्रमाणेच देवी उभी करा, त्याप्रमाणेच देव करा. गणमाळ करणे म्हणजे देवी उभी करणे असं नाही. परमेश्वराला फक्त भक्ती लागते, लक्षात ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पर्यंत शेअर करा. हा मी कुणाला उद्देशून करत नाहीये. आता तुम्ही जर म्हणा गुरुवारी तुमच्या गादीवरती आहेत, आता त्याच्यामध्ये बरेच देव मी कमी केलेत आणि पुढे मी एक उत्तराधिकारी करणार आहे, त्याला ते सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही पुढचा विचार करून कुठलीही गणमाळ करताना देव स्थापन करा. शास्त्राने सांगितलंय फक्त तुमचं 1 किंवा 2च, कुलदेव सोडून दुसरं देव नकोय. त्यामुळे हे आता एवढं फॅड चाललंय, ते इंस्टा, यूट्यूब, फेसबुक एवढं फॅड चाललंय की आले की 4-4 देवे उभ्या करा, 4-4 गणमाळी. हे आता तुम्हाला सोपं वाटते. जेवढे तुमचे देव आहेत, जेवढे तुमचे, ते सगळ्यांचं तुम्हाला झालं पाहिजे. आपण अंबाबाई असते, आपण दुर्गा माता बसवतो, आपण ही देवी बसवतो, कशाला पाहिजे? तीच काळूबाई, तीच लक्ष्मीबाई, तीच दुर्गा माता, तीच सर्व आहे ना. एकातच अनेक बघा, अनेकात तुम्ही ठाट मांडू नका. अनेकामध्ये एकच बघा, एकामध्ये अनेक बघा. तुम्ही एकातून अनेकाकडे जाऊ नका, तुम्ही एकच देव करा. तीच महालक्ष्मी, तीच तुळजाभवानी, तीच काळूबाई. म्हणजे परमतत्व एकच आहे, लक्षात ठेवा. हे जरी अवतार वेगळे घेतले तरी तत्व एकच आहे. त्यामुळे तुम्ही एकच देवी उभी करा, कारण की तुम्हाला त्याचं झालं पाहिजे. आता काळूबाई उभी करतात, सांगा बरं मला. जेवढं काय प्रत्येकजण काळूबाई 15 दिवसामध्ये जी यात्रा तेव्हा घेऊन जाता का घरी, सवासणी होतात का तिच्या? तुम्ही जो देव तुम्ही उभा करता त्याचं सोपस्कार, त्याचे कुळधर्म, त्याचे कुळाचार, त्याचे नैवेद्य, हे सगळं झालं पाहिजे. ह्याचा त्रास जर त्यांच्याकडून तुमच्याकडून काही राहिलं तर त्याचा त्रास त्या व्यक्तीतून त्या घराला पूर्ण होतो. आणि आता सगळा बाजार चाललाय देवाचा, हे पहिल्यांदा नव्हतं. तुम्ही जर 30 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी जर बघितलं तर देव्या अशा जास्त उभ्या नव्हता. आता हे देव्यांचं फॅड निघालं आहे, पण ते तुम्हाला जमलं पाहिजे. लक्षात ठेवा,
पहिली गोष्ट म्हणजे देव घरामध्ये 1 वीकपेक्षा म्हणजे 3 इंच 4 इंचापेक्षा मोठा देव घरामध्ये ठेवत नाही. हा सगळ्यात पहिला नियम आपल्या धर्मसिंधू निर्णय ग्रंथामध्ये आहे. मग आपण हे देव उभ्या करतो, एवढ्या बॉड्या करतो, केवढी मोठी देवी झाली. असे देव जेव्हा मोठे होतात त्यांना कळस पाहिजे, हा नियम आहे. पण हे चाललंय काय, चाललंय ह्याने केलं म्हणून मी केलं, मी का आता चढाऊट चालल्यात. त्यानंतर मी ही बॉडी आणली, ती बॉडी आणली, ही साडी, ती साडी, हे दागिने, हे मळवट, हा सगळं. हे एवढं लक्षात ठेवा, एवढं सोपं नाही. ती जेव्हा जगदंबा तुमच्याकडे येते तेव्हा ती जगदंबा उभी असते आणि पुढं माया उभी करते. मग ती म्हणते तुम्ही मी पाहिजे का तुम्हाला माया पाहिजे. आपण मायेतच गुरफटत बसतो, ती जगदंबा तिथंच उभी असते आणि ती बघून हसत असते आपल्याकडं. खरं मायेमध्ये ही माया आहे सगळी. मायेतून बाहेर पडा. माया, मोह, मद, मत्सर हे तुम्ही आता तुळजाभवानी सिरियल चालू आहे कलर्स मराठीत, ती बघा. षडरिपू सगळे तिने त्याच्या पायाखाली दाबलेले आहेत तिने. आज तिच्याकडे जायचं तर षडरिपू नाहीच पाहिजे आपल्या ह्याच्यामध्ये. एवढ्या वाऱ्यामध्ये एवढी मत्सर असतो, हा मोठा मी मोठा. आराधनी बघा ना तुम्ही, एकमेकांच्या गळ्यामध्ये माळा घालतात. कशाला एकमेकांना नावं ठेवायला पाहिजे, नाही पाहिजे मला नावं ठेवायला. भगवंताची उपासना आदिमाया शक्ती ही फार मोठी शक्ती आहे. ते पूर्ण ब्रह्मांडाची शक्ती आहे. तिची उपासना करा, तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. जवळ जाण्याचा प्रयत्न कशाने करा, या षडरिपूवरती तुम्ही मात करून तिच्या भक्तीतून जा. आज जगदंबा तुमच्या जिभेवरती पाहिजे. मी देव्या उभ्या केल्या, मी एवढ्या मोठ्या घेतल्या, बाबा ह्यांनी भक्ती कधी होत नाही. भक्ती ही तिला फक्त मनापासून अंतर्मनातून पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. माझा हा व्हिडिओ करायचा कोणाच्याही भावना दुखवायचा विषय नाहीये. मी फक्त एक शास्त्र काय आहे, भक्ती म्हणजे काय हे तुम्हाला सांगतो. परत एकदा सांगतो, गणमाळ करायची म्हणजे देवी उभीच केले पाहिजे असा नियम कुठल्याही ग्रंथामध्ये नाही. लक्षात ठेवा. धन्यवाद.